बातमी नागपूरमधून। नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय। नगरसेवक शुभम मोटघरे थोडक्यात बचावलेत। गोळीबारात घराच्या काचा फुटल्यात, कोणीही जखमी झालेलं नाहीये। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। नगरसेवक शुभम मोटघरे नेहमीप्रमाणे रात्री घरी परतले। आपले शूज काढत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला। या हल्ल्यातून शुभम मोटघरे सुदैवाने बचावलेत। फायरिंगच्या वेळी त्यांचं कुटुंब घरी होतं अशी माहिती आहे। त्यामुळे पोलिसांकडून आरोपींचा शोध सध्या घेतला जातोय। नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे। तर नगरसेवक शुभम मोटघरे हे या गोळीबारामध्ये थोडक्यात बचावले। ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी शुभम मोटघरे हे आपल्या परिवारासोबत घरात होते आणि त्याच दरम्यान हा गोळीबार करण्यात आला। त्यामुळे या सगळ्या परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। हा गोळीबार नेमका कुणी केला, कुठल्या कारणाने केला याचा शोध सध्या घेतला जातोय। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। मात्र या घटनेनं या सगळ्या परिसरात मोठी खळबळ माजलेली आहे। नगरसेवकाच्या घरावर अशा पद्धतीनं गोळीबार झाल्यानं पोलीसही सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमधली आपण ही घटना पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे। सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये। तर ज्यांनी हा गोळीबार केला ते दुचाकीवरून जाताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। याच माध्यमातून पोलिसांकडून सध्या या आरोपींचा शोध घेतला जातोय। नागपूर शहरात धक्कादायक घटना घडली। काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यावर जे आहे दोन अज्ञातांनी जे आहे ते प्राणघात हल्ला केला आणि आपण बघू शकता की या ठिकाणी जे बघितलं असेल तर शुभम मोटघरे आहेत जे काही महिन्यापूर्वी त्यांचा अपघात जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये झाला होता आणि त्या सगळ्या गोष्टीला सावरून पुन्हा एकदा जनसेवेसाठी एका अर्थानं शुभम मोटघरे उभे झाले होते। मात्र काल रात्रीच्या सुमारास जे आहे त्यांच्यावर अज्ञात दोन लोकांनी जे आहे ते हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने ते बचावलेले आहेत। आपल्यासोबत शुभम मोटघरे आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीने तुमच्या अज्ञात दोन लोकांनी हल्ला केला त्या पद्धतीचा सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा म्हणजे फुटेज सुद्धा जे आहे ते समोर आलेला आहे, काय एका अर्थानं हल्ला झाला, काय सांगाल? मी नेहमी घरी कधी आता आपण समाज कार्यामध्ये असल्या कारणामुळे घरी येण्याची आपली वेळ एक ठरलेली नसते। कधी आपण लवकर येतो, कधी उशिरा येतो। तर मी काल 1च्या सुमारास मी काल घरी आलो। घरी आल्यानंतर काही वेळ मी ऑफिसला थांबलो। मी आणखी माझ्या मित्र बाळा मेश्राम आम्ही दोघं होतो। त्यानंतर आम्ही सोबत असताना काही वेळ आम्ही ऑफिसला थांबलो। मग काही वेळामध्ये बाळा मेश्राम आपल्या घरी निघालेत। त्यानंतर मी पण काही क्षणामध्ये मी पण वर गेलो। नेहमीप्रमाणे जसं मी वर जातो माझ्या घरी, माझ्या खाली ऑफिस आहे, आणखी पहिल्या माळ्यावरती माझे राहणं आहे। तर मी नेहमी घरी जात असताना मी जुते मोजे काढून एक रॅक आहे, रॅकमध्ये ठेवतो। त्याच प्रकारे मी काल जुते मोजे काढले, आणखी रॅकमध्ये ठेवले। तर ते रात्री 1चा तो वेळ होता ना। माझी मुलगी आराध्या ती दरवाजावरती उभी राहून माझी वाट बघत होती की माझे बाबा येणार म्हणून। तर मी जसं मग जुते मोजे ठेवले, आणखी मी जसं पलटलो माझ्या मुलीला हाक करायला, तेवढा ते एकदम गोळी माझ्यावर चालवण्यात आली। पाठलाग तर असं मला जाणवलं नाही, पण कुठेतरी मला असं वाटत आहे माझ्या मनाला कुठेतरी ते जे दोन होते ज्यांनी माझ्यावरती गोळीबार केला ते कुठेतरी आजूबाजूला असं कुठेतरी असेल त्यावेळेस। कारण की मी जेव्हा आलो मला कोणी आढळलं नाही। मी आलो, बाळा आम्ही दोघेही मित्र आम्ही बाहेर ऑफिसच्या बाहेर गप्पा गोष्टी केल्या 10-15 मिनिट। नंतर तो आपल्या घरी निघाला। मग नंतर तो निघाल्यानंतर मी जेव्हा आतमध्ये आलो 10 मिनिट थांबलो। नंतर मी एकटा वर जेव्हा निघालो, जसं मी वर निघालो जुते मोजे काढले, मी बस एंट्री करत होतो घरामध्ये। माझी मुलगी उभी होती दारामध्ये। एक देवाची कृपा, भगवंताचे आशीर्वाद हे सुदैवाने बचावले, कुठली जीवितहानी झाली। मात्र अज्ञात दोन जे व्यक्ती होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी जी आहे ते शुभम मोटघरे यांनी केली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोतुर्जे, महाराष्ट्र न्यूज, नागपूर।